कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक करू नका अशा सूचना कार्यालयांना द्या, अन्यथा कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा. ठाकरेंच्या कॅबिनेटमधूनही बातम्या लीक व्हायच्या. आता तेच फितूर फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये. राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा. भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धस यांचा आक्षेप. मुंडेंना 20 ते 25 मिनिटच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. सुरेश धस यांचा दावा. बावनकुळे धसांचे बॉस, त्यांनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलंय का? मुंडे धसांच्या भेटीवर संजय राऊतांची खोचक टीका. मोठी डील झाल्याचा देखील राऊतांचा आरोप. बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्यानं षडयंत्र रचलं. बीडमधल्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार. आमदार सुरेश धस यांची माहिती. ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर महाविकास आघाडीमध्ये शिंदे मुख्यमंत्री नकोत अशी पवारांची भूमिका होती. राऊतांचा दावा. पक्षातील गळती रोखण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची सावध भूमिका. सर्व नेत्यांची दर आठवड्यात मंगळवारी बैठक होणार. पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर हटवा. फडणवीसांच्या निर्देशानंतर महाराष्ट्र सायबर सेलची विकिपीडियाला नोटीस. विकिपीडियाचा आधार घेत कमाल खाननं ट्विट केल्याची माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पाळणा सोहळा. शोभायात्रेस ढोल ताशा आणि शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचं देखील सादरीकरण. ऐतिहासिक आग्रा किल्ल्यामध्ये यंदाची शिवजयंती धूमधडाक्यात. विकी कौशलची प्रमुख उपस्थिती. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील हजर राहणार. आज शिवजयंतीनिमित्त राजकोट किल्ल्यावर शिवपुतळा उभारणीची पायाभरणी. प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पायाभरणी होणार. शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची मराठीतून पोस्ट. माझ्यासाठी छत्रपती शिवराय आराध्य दैवत आणि आराध्य दैवतांपेक्षा मोठं काहीही नाही. शिवजयंतीनिमित्त मोदींकडून अभिवादन. तुळजाभवानीची मूर्ती आणि दर्शनाचं नियोजन कसं करता येईल याचा लेखी अभिप्राय 15 दिवसात द्या. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची पुजारी आणि महंतांना सूचना. मुख्य गाभाऱ्यातील स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल शुक्रवारपर्यंत येणार. लोकांच्या हितासाठी गरज भासल्यास सुप्रीम कोर्टामध्ये जाणार. कल्याण डोंबिवलीमधील बेकायदा 65 इमारतींच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. फसवणूक करणाऱ्यांवर, बिल्डरांवर कठोर कारवाईचा देखील इशारा. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच नवीन लस. चाचणी अंतिम टप्प्यात. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. 8 ते 16 वयोगटामध्ये लस कॅन्सरची घेतल्यास कॅन्सरला थांबवण्यात यश मिळणार. पुण्यामध्ये महापालिकेचे पाणी देखील पिण्यास अयोग्य. सिंहगड रस्ता भागामध्ये तपासणी. 70 नमुन्यांमध्ये जीवाणूंसह विषाणू आढळले. जीबीएसचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेची पाणी तपासणी मोहीम. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आरबीआयकडील व्हिडिओ पुरावा फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवणार. मुख्य आरोपी हितेश मेहताची 122 कोटींचा गैरव्यवहार केल्याची कबुली. टोरेस घोटाळ्यामधील पसार आरोपींकडून बल्गेरियामध्ये गुंतवणूक योजना राबवण्यात सुरुवात. नव्या शोरूम उघडल्याची माहिती. तर आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवापर्यंत लवकरच फायबर बोटी. राज्य सरकारकडून लाकडी बोटी मोडीत काढत फायबर बोटी घेण्याचे निर्देश. मागील वर्षी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय. एप्रिल 2019 पूर्वीच्या उत्पादित वाहनांना नंबर प्लेट बदलण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे विलंब होत असल्यानं अंतिम मुदत वाढवली. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यामध्ये दोषी ठरवण्यात आलेला अबू सालेमच्या सुटकेसाठी याचिका. शिक्षा माफी तसंच तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव. दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? आज ठरणार. संध्याकाळी 7 वाजता दिल्लीमध्ये भाजपची विधिमंडळ बैठक. तर उद्या रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. नियुक्तीविरोधी काँग्रेसनं सुप्रीम कोर्टामध्ये दिलेल्या आव्हानावर आज सुनावणी होणार. निवड प्रक्रियेला आव्हान दिलं असताना नियुक्ती मध्यरात्री का केली? काँग्रेसचा मोदी सरकारच्या निर्णयावर आक्षेप.
दिल्लीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनावर मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष. संमेलनासाठी महाराष्ट्रातील 3 वरिष्ठ अधिकारी दिल्लीत तळ ठोकून जाहिराती करण्यासाठी सरकारकडून विशेष निधी दिल्याची सूत्रांची माहिती. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.